नमस्कार. VAJ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 18 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदमधील कनिष्ठ सहाय्यक म्हणजेच ज्युनियर असिस्टंट या पदाचा पेपर झाला सकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजे मॉर्निंग शिफ्टला. तर त्या पेपरमधील काही प्रश्न GKचे मला मिळालेले आहेत, त्यांची उत्तरं पाहणार आहोत. तसंच मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, गणित बुद्धिमत्ता, GK यांचं म्हणजे पॅटर्न कसा होता, चालू घडामोडीचे प्रश्न कधीचे विचारले होते, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, जिल्हा परिषद भरती 2023 ज्युनियर असिस्टंट फर्स्ट शिफ्ट 18 डिसेंबर 2023. पहिला प्रश्न आहे, 2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये 2021चा पण लक्षात ठेवा. तर 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे आणि 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी. त्याच्यानंतर आहे, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 4 कृषी विद्यापीठं आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला भारतातील पहिलं कृषी विद्यापीठ विचारलं तर भारतातील जे पहिलं कृषी विद्यापीठ आहे ते गोविंद वल्लभ कृषी विद्यापीठ उत्तराखंडमध्ये आहे किंवा त्यालाच म्हणजे पंतनगर विद्यापीठ असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे पहा, पुढचा प्रश्न आहे आता, केंद्रीय भात संशोधन संस्था कुठे आहे? तर केंद्रीय भात संशोधन संस्था कटक या ठिकाणी आहे आणि कटक हे ओरिसा या राज्यामध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची जी भात संशोधन संस्था आहे ती रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे आता, मूलभूत कर्तव्ये एकूण किती आहेत? तर सध्या भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये एकूण 18 आहेत. आता मुळामध्ये मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता. जी 44वी घटनादुरुस्ती झाली 1978ला, त्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आला. सुरुवातीला भारतीय नागरिकांची 10च मूलभूत कर्तव्ये होती, पण आता 18 आहेत आणि सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 50 शतक करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 50 शतक करणारा भारतीय खेळाडू विराट कोहली आहे. आत्ता जे वर्ल्ड कप झाला क्रिकेटचा त्याच्यामध्येच हा विक्रम केलेला आहे विराट कोहलीने. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने 49 शतक झालेली होती. इगतपुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. तसंच VAJ अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये 2018मध्ये झालेले 23 पेपर दिलेत, प्लस जो काही नवीन सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार सर्व माहिती दिलेली आहे. त्यानंतरचं पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर एक प्रश्न विचारला होता. तर नेमका काय प्रश्न विचारला होता ते माहिती नाही. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहे. त्यांना पोलादी पुरुष असं म्हटलं जातं, लोह पुरुष असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांचा पुतळा हा गुजरात राज्यामध्ये आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने. तर नेमका प्रश्न काय होता ते माहिती नाही आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यावर एक प्रश्न विचारला होता. तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे ना त्या जिल्ह्यावर एखाद 2 प्रश्न विचारले जातात, हे लक्षात असू द्या. मी फक्त जिल्हा परिषद भरतीचं सांगत आहे बरं का. GI टॅगवर एक प्रश्न विचारला होता. नोव्हेंबर महिन्यामधील चालू घडामोडी विचारल्या होत्या. त्यामुळं आत्ता ज्यांचे पेपर सुरू आहे जिल्हा परिषदचे 5-6 दिवस आता पेपर आहेत, तर त्या सर्वांनी नोव्हेंबर महिन्यातील चालू घडामोडी व्यवस्थित करा. मी आधी पण सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदचे म्हणजे IBPS जर परीक्षा घेणार असेल तर ज्या महिन्यात परीक्षा आहे त्याच्या आदल्या महिन्यातील चालू घडामोडी व्यवस्थित करून जायच्या असतात. आता आपण जे इतर ॲनालिसिस आहे त्याची माहिती पाहूयात. आता मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये पहा, वयवारीवर प्रश्न विचारले होते, पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीवर प्रश्न होते, मिक्सचरवर प्रश्न होते, फ्लोअर क्वेश्चन म्हणजे याच्यामध्ये मजले दिलेले असतात, त्या कोणत्या मजल्यावर राहतो ते काढायचं असतं. राऊंड टेबल म्हणजे वर्तुळाकार बैठक व्यवस्था. रो क्वेश्चन म्हणजे रांगेतील क्रम.
त्याच्यानंतर नंबर सिरीज म्हणजे अक्षरमाला, अल्फाबेट म्हणजे अक्षरमाला, हे वर्डचं संख्यामाला. नंबर सिरीज म्हणजे संख्यामाला, अल्फाबेट म्हणजे अक्षरमाला, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा व तोटा. मराठी आणि इंग्लिशमध्ये पहा पॅसेज आले होते. शुद्ध शब्द मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये करेक्ट स्पेलिंग, एकवचन अनेकवचन, त्याच्यानंतर लिंग ओळखा, पॅराजेम्बर्स, फ्रेजेस, त्याच्यानंतर फाइंड एरर्स आणि पदावली, हे गणितामध्ये पदावली याच्यावर प्रश्न विचारलेले होते. TCS IBPS पॅटर्न GKची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.